बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। कवटेमंकाळ नगरपंचायतीत घरपट्टी पाणीपट्टीच्या वसुलीत अनियमितता असल्याचा आरोप रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोष भाऊ वानखडे यांचा एल्गार। गोरगरीब नागरिकांनी आपल्या कराच्या पावत्यांची तातडीने पडताळणी करावी, अन्याय झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा। कवटेमंकाळ नगरपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोष भाऊ वानखडे यांनी शहरातील सर्व नागरिकांना आपल्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या जुन्या पावत्या घेऊन नगरपंचायतीत जाऊन आकारलेल्या कराची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे। रिपब्लिकन सेनेचा आरोप आहे की कवटेमंकाळ नगरपंचायतीमार्फत घरपट्टी पाणीपट्टीच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून अवाजवी कर आकारला जात असून काही प्रकरणांमध्ये कर आकारणीमध्ये अनियमितता होत असल्याची तक्रार नागरिकांकडून समोर येत आहे। या कथित प्रकारांची वस्तुस्थिती जनतेसमोर यावी यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या सर्व जुन्या पावत्या घेऊन कराची पडताळणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। याशिवाय शहरातील अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा तसेच स्वच्छतेच्या कामाबाबतही नागरिकांमध्ये असंतोष असल्याचा दावा रिपब्लिकन सेनेने केला आहे। या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे। सर्वसामान्य नागरिक दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, अशा नागरिकांवर कराच्या नावाखाली अन्याय होत असेल तर रिपब्लिकन सेना गप्प बसणार नाही। प्रत्येक नागरिकाने आपल्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या पावत्यांची पडताळणी करावी। कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास ती जनतेसमोर आणून संबंधितांना जाब विचारला जाईल असे रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोष भाऊ वानखडे यांनी म्हटले आहे। रिपब्लिकन सेनेने इशारा दिला आहे की कर आकारणीतील कथित अनियमितता आणि नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष सुरूच राहिल्यास कवटेमंकाळ शहरात व्यापक लोक आंदोलन उभारण्यात येईल। या आंदोलनाद्वारे नगरपंचायत प्रशासनाकडे उत्तरदायित्वाची मागणी करण्यात येईल आणि नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी तीव्र लढा उभारला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। ही भूमिका रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या आदेशानुसार मांडण्यात आली असून आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोष भाऊ वानखडे यांनी दिली। ही आवृत्ती प्रभावी असून ही आरोपांना आरोप दावा तक्रार अशा स्वरूपात मांडते, त्यामुळे पत्रकारितेच्या दृष्टीने अधिक संतुलित आणि कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित राहते। जय शिवराय। रिपब्लिकन सेनेचा युवक जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ वानखडे आज नगरपंचायतीमध्ये आला असता असं निदर्शनास आलं की कवटेमंकाळ शहरातील जी गोरगरीब जनता आहे त्यांना फसवायचं काम आज नगरपंचायतच्या माध्यमातून चालू आहे। मी 1/7/2025 रोजी नगरपंचायतला 2 वर्षाची पाणीपट्टी दिली होती आणि त्या पाणीपट्टीच्या अनुषंगाने आज मला त्यांनी एक कवटेमंकाळ नगरपंचायत कराचे बिल घरपट्टी पाणीपट्टीची बिल त्यांनी मला आज 2-3 दिवसापूर्वी दिलं आहे। त्याचं रक्कम आहे 16,425 रुपये आणि मी नगरपंचायतची घरपट्टी आणि पाणीपट्टीचे पैसे देणं आहे ते फक्त 1,800 रुपये। असं असताना सुद्धा आज नगरपंचायतच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी आणि कवटेमंकाळ शहरातील लोकांची लूट चालू आहे। ती लूट किती दिवस चालणार? आणि माझ्याकडं नगरपंचायतनं मला जे दिलेले डॉक्युमेंट आहेत त्याची माझ्याकडे सबूत आहेत काय त्या सबूताच्या अन्वये नगरपंचायतीवरती इथून पुढे नगरपंचायतीवरती कष्टकरी गोरगरीब शहरातील लोकांचा सगळ्यात मोठा आघात होणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मोठ्या प्रमाणात नगरपंचायतीवर आपण आंदोलन करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि इथे सांगतो सर्वांना माझा जय भीम जय शिवराय। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।